भरण्याची या ठिकाणी महत्वाचा एक शब्द टाकलेला आहे, विहित मुदतीत. विहित मुदतीची या ठिकाणी स्पष्ट तारीख या GR मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही भरलेलं कर्ज हे 30 जूनच्या आत भरलेलं असेल तरच तुम्हाला प्रोत्साहनपर निधी किंवा प्रोत्साहनपर 50,000 रुपये तुम्हाला पात्र होतं. ही झाली कर्जमुक्तीला लाभ म्हणजे पात्र होणाऱ्या लोकांची गोष्ट. दुसरं आहे, ज्या लोकांचं कर्ज 2 लाखाच्या वरती आहे, मुद्दल आणि कर्ज किंवा त्याच्यावरती होणारं व्याज याची रक्कम जर 2 लाखाच्या वरती जात असेल तर ती वरची रक्कम तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत भरण्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. आणि जर ती रक्कम भरली तर तुम्हाला 2 लाखाचा लाभ मिळणार. पुन्हा तसंच हे पुनर्गठन किंवा पुनर्गठन तुम्ही केलेलं असेल त्याचं जर तुम्हाला 2 लाखाच्या वरती तुमची व्याजासहित रक्कम जात असेल तर ती भरण्यासाठी त्यांनी मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढवलेली आहे. आणि ते भरल्यानंतर 2 लाखाच्या वरची भरलेली रक्कम जर तुम्ही भरली तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल. तिसरी महत्वाची गोष्ट, जी काही 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी मिळाली, या योजनेचा लाभ ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला असेल आणि या तारखेच्या दरम्यान ज्यांनी पुन्हा कर्ज काढलेलं असेल ते जरी या माफीत बसत असले तरी त्यांना 2 लाखाची माफी मिळणार नाही. त्यांना फक्त 50,000 पर्यंत ती सवलत मिळणार. म्हणजे जर मागची कर्जमाफी तुम्ही जर भेटली असेल तर तुम्हाला याच्यामध्ये किती मिळणार आहे? तेही भरावे लागतात, मग 50 मिळतात. त्यानंतर ज्या लोकांचं कर्ज 50,000च्या आत आहे, मुद्दल आणि त्याचे जे व्याज आहे नाही 2 लाखाचं गुन्हाचं 50,000च्या आत आहे तर त्याच्यासाठी काय केलेली आहे, कमीत कमी फक्त तुम्हाला 5,000ची फायदा होणार. तुम्हाला 50,000 मिळणार नाही. बरेच लोक खुश आहे की माझं 45,000च कर्ज आहे, मला 50,000 मिळणार, म्हणजे 5,000चा मला आणखी फायदा होईल अशा काही समजत आहेत. तर तशी तरतूद याच्यात. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या मी या ठिकाणी सांगितल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची, पुन्हा आपल्याला लाईनमध्ये उभं करण्यासाठी या सर्व प्रक्रियेसाठी आणखी एक ऑनलाईन पद्धती हे तयार करण्याचं यांनी स्पष्ट केलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीमध्ये पुन्हा तुम्ही कागदपत्र भरा, तुमची माहिती भरा, माहिती भरल्यानंतर तुमचा नंबर येईल, पहिली यादी लागेल, दुसरी यादी लागेल, असं मागच्या कर्जमाफीप्रमाणे आपल्याला आपल्या याद्या जर राहतील तर तुमचं आमचं नाव येईल का नाही हा आपल्यासाठी प्रश्न आहे. आणि शेवटचा मुद्दा घेतो, ज्या लोकांचं कर्ज 1 एप्रिल 2019च्या आधीच आहे, मग ते 2010 असो, 8 असो, 11 असो, 12 असो, 13 असो, पण मागच्या कुठल्याही माफीमध्ये आपल्याला माफी मिळाली नाही 40 लाख तर त्या व्यक्तीचा याच्यामध्ये समावेश नाही. 40 लाख तर त्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ नाही. तर आपण कुठल्या याच्यात बसतो, आपली तारीख किती आहे, आपलं कर्ज किती आहे हे आपण प्रत्येकाने आपापलं जर तपासलं तर आपल्याला आपला हा GR समजू शकतो. थोडक्यात मी हा सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्यापर्यंत पोहोचला असेल ते हे ऐकून आपण सगळ्यांनी घेतलं, समजून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सन्मान करूयात आणि पुन्हा एकदा घोषणा देऊयात, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, किसान एकजुटीचा विजय असो, किसान एकजुटीचा विजय असो.